या न्यूज मध्ये कार्बन कॅप्चरिंग बद्दल सांगितलेलं आहे. आपण सगळे म्हणतो हवामान बदल थांबवायचा आहे, पण सौर आणि पवन ऊर्जेने ते शक्य आहे का? तर नाही. कारण आजही स्टील, सिमेंट, वीज निर्मिती यासारख्या उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन वायू बाहेर पडतो. इथेच येतं कार्बन कॅप्चर. हा कार्बन कॅप्चर म्हणजे नेमकं काय? तर उद्योगामधून निघणारा कार्बन डायऑक्साईड पकडायचा, मग तो पकडून हवेत जाऊ द्यायचा नाही आणि जमिनीमध्ये सुरक्षित साठवायचा किंवा पुन्हा तो वापरायचा. मग हे महत्वाचं का आहे? कारण भारताला एकीकडे उद्योग वाढवायचे आहेत, नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत, यासोबतच दुसरीकडे नेट झिरो कार्बन इमिशन टार्गेट सुद्धा इथे गाठायचं आहे. म्हणजे तिथे लक्षात ठेवलं पाहिजे, पर्यावरण वाचवायचं म्हणजे अर्थव्यवस्था थांबवायची नाही, तर तिला अधिक स्वच्छ, स्मार्ट बनवायचं आहे. कार्बन कॅप्चर म्हणजे काय? तर लक्षात घ्या, पर्यावरणाची सुरक्षा करायची आहे, अर्थव्यवस्थेला आणखीन गती द्यायची आहे आणि भारताचं नेट झिरो भविष्य ठरवायचं आहे. आणि यामुळेच भारत हे कार्बन कॅप्चरिंग साठी सध्या आपण म्हणू शकतो की नवीन नवीन टेक्नॉलॉजी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तो तयार करण्यासाठी महत्व देत आहे. आणि त्यामुळे या बजेटमध्ये सुद्धा कार्बन कॅप्चरिंग साठी इथं मोठं अनुदान किंवा योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि 2070चं जे भारताने ठेवलेलं झिरो कार्बन इमिशनचं टार्गेट आहे, ते सुद्धा भारताला पूर्ण करायचं आहे. याविषयी तुमचं मत काय आहे? भारत सध्या कार्बन कॅप्चरिंग वरती इंडिपेंडंट होऊ शकेल का? आत्मनिर्भर होऊ शकेल का? नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. थँक्यू.